नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नारायण नागरे सर्वप्रथम आपले सर्वांचे ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी ॲग्री MPSC मेन्स परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जे झालेले बदल आहेत त्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भेटत आहे। ॲग्री MPSC मेन्स परीक्षेच्या सिलेबसमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत, अनपेक्षित बदल आहे आणि या कारणामुळे मुलांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला, एक भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच आपण या सेशनमध्ये या विषयावरती सखोल चर्चा करणार आहे। यामध्ये जे झालेले बदल आहेत म्हणजे या आधीच्या सिलेबसमध्ये आणि या सिलेबसमध्ये नेमका काय फरक आहे, काय चेंजेस झाले आहेत आणि हे जे झालेले बदल आहेत ते आपल्या नेमके फायद्याचे आहे किंवा तोट्याचे आहे, एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। ठीक आहे, आपण सेशनला सुरुवात करूया। तर आपला विषय जो आहे तो आहे तुमचा ॲग्री MPSC मेन्सच्या परीक्षेमध्ये झालेले बदल। ओके, आणि यामध्ये नेमके काय बदल झाले आहेत या सगळ्या विषयावरती आपल्याला एकंदरीत चर्चा करायची आहे। सेशनमध्ये सुरुवात समोर जाण्यापूर्वी पहिल्यांदा जसं मी सांगितलं तुम्हाला की जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस ह्या दोन्हीमध्ये नेमके काय बदल झालेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला जो आधीचा सिलेबस आहे का त्याचा जो पॅटर्न आहे तो थोडक्यात समजून घ्यायचा आहे। तर सगळ्यांना माहीत आहे, परंतु स्टील एक वेळेस आपण थोडक्यात बघूया म्हणजे आपल्याला जे झालेले बदल आहेत ते समजून घेण्यासाठी सोयीस्कर जाईल। तर हा जुन्या सिलेबसचा पॅटर्न आहे, पॅटर्न सेमच आहे तुमचा, 2 पेपर असणार, एक पेपर 1 पेपर 2, परंतु डिफरन्स हा पडला या ठिकाणी की पूर्वी कसं होतं पेपर 1 हा कंपल्सरी होता आणि पेपर 2 हा ऑप्शनल होता। ठीक आहे, आपण एक थोडक्यात समजून घेऊया। मी या ठिकाणी स्लाईडवरती दिलेला आहे। तर या ठिकाणी बघा या कॉलममध्ये तुम्हाला पेपर 1 दिला आहे। तर पूर्वी पेपर 1 पेपर 2, तर पेपर 1 हा कंपल्सरी होता, पेपर 2 हा ऑप्शनल होता। आता नवीन पॅटर्ननुसार दोन्ही जे पेपर आहेत पेपर 1 पेपर 2 दोन्हीसुद्धा कंपल्सरी असणार आहेत। तर बघा पेपर 1 जो की कंपल्सरी होता यामध्ये 3 विषय असायचे, एक ॲग्रोनॉमी, एक सॉईल सायन्स आणि एक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग। तर ॲग्रोनॉमीचे 40 प्रश्न असायचे एकंदरीत 80 मार्कासाठी, सॉईल सायन्सचे 20 प्रश्न 40 मार्कासाठी आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 40 प्रश्न 80 मार्कासाठी, असा एकंदरीत हा 200 मार्काचा पेपर होता पेपर 1। ठीक आहे, आणि जो पेपर 2 आहे हा ऑप्शनल होता। याच्यामध्ये ऑप्शनलमध्ये 2 होते, एक ॲग्रिकल्चर सायन्स आणि दुसरा होता की ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग। तर जनरली जे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत ते ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग पेपर सिलेक्ट करायचे आणि ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग सोडून जेवढेही अदर ब्रांचेस आहेत ॲग्रिकल्चरच्या, ॲग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, फिशरी असेल, होम सायन्स असेल, ABM असेल, फूड सायन्स असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, हे सगळे विद्यार्थी ॲग्रिकल्चर हा सेक्शन जे ते जनरली सिलेक्ट करायचे ऑप्शनल पेपरमध्ये। तसे 2 पेपर हे दोन्हीसुद्धा 200-200 मार्काचे असायचे। तर यामध्ये बघा एक एक बघूया आपण। जो पेपर 2 ऑप्शनल ॲग्रिकल्चर होता यामध्ये नेमके कोणते कोणते विषय होते, यामध्ये तुमचं राहिलेलं ॲग्रिकल्चरमध्ये बॉटनी 40 मार्कासाठी, एंटोमॉलॉजी 20 मार्कासाठी, पॅथॉलॉजी 20, हॉर्टिकल्चर 40, एक्सटेन्शन 30, इकॉनॉमिक्स 20, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स 20 आणि फूड सायन्स 10, असे एकंदरीत हे 200 मार्काचा हा पेपर असायचा। तर एवढे सगळे विषय जे ते पेपर 2 मध्ये ऑप्शनल ॲग्रिकल्चरच्या पेपरमध्ये असायचे आणि त्याच ठिकाणी पेपर 2 ऑप्शनल जो ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवाला आहे यामध्ये फार्म पॉवर अँड मशिनरी 40 मार्कासाठी, प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग 40 मार्कासाठी, इलेक्ट्रिक अँड अदर एनर्जीचे सोर्सेस आहेत हा 20 मार्कासाठी, त्यानंतर फार्म स्ट्रक्चर 10 मार्क्स, त्यानंतर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग 60 मार्कासाठी आणि इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग हा 30 मार्कासाठी, असा एकंदरीत हा 200 मार्काचा पेपर असायचा। मग नेमकं का अशी गरज पडली किंवा हा सिलेबस सडनली अचानकपणे याच्यामध्ये बदल केले आणि एक नवीन सिलेबस आयोगाने विद्यार्थ्यांच्या समोर मांडला अचानकपणे? तर हे आजकालचं नाही, खूप दिवसापासून यावरती चर्चा चालू आहे। मला वाटतं जवळपास 16-17च्या जे ॲडव्हर्टाइजमेंट होत्या तेव्हापासून यावरती चर्चा सुरू आहे की सिलेबस बदलणार किंवा बदलण्यात यावा। विद्यार्थ्यांकडून भरपूर सगळे आवेदन जे आहे, निवेदन जे आहे ते आयोगाला देण्यात आले आणि त्यावरती आयोगाने काहीतरी एक योग्य विचार करूनच हा बदल केलेला आहे। नेमकं असं का केलं हे समजून घेणं पण आपल्यासाठी खूप आवश्यक आहे, कारण की मुलांना असं वाटतं की वेळेवरती सिलेबस बदलला आहे तर आता नेमकं काय होणार, नाही का? स्वाभाविक वाटणं स्वाभाविक गोष्ट आहे, याचे काही फायदे पण आहे, काही तोटे पण आहेत, ते पण आपण या ठिकाणी चर्चा करूया। तर आता या ठिकाणी बघा हे जे बदल केलेत हे याच्यावरती नेमकं ऑब्जेक्शन हे होतं विद्यार्थ्यांचं की जसं आपण बघा पेपर 1 बघितला, पेपर 1 मध्ये तुमचं ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे ॲक्च्युअली बरं का, म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जो सेक्शन आहे, हा जो पोर्शन आहे यामध्ये फार्म पॉवर अँड मशिनरी, ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग, त्यानंतर तुमचं फार्म स्ट्रक्चर असेल, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आहे, ड्रेनेज इंजिनिअरिंग आहे, हाच पार्ट होता 80 मार्कासाठी। आणि त्याच ठिकाणी जो पेपर 2 ऑप्शनल आहे यामध्ये सुद्धा तेच विषय आहेत, यामध्ये सुद्धा तेच विषय आहेत। तर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग सोडून जे बाकीच्या डिसिप्लिनचे विद्यार्थी आहेत त्यांचं ऑब्जेक्शन हे होतं की बा जे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस फार फायदेशीर आहे,
कारण की त्यांना पेपर 1मध्ये 80 मार्काचा पोर्शन हा तोच आहे जो की त्यांना पेपर 2मध्ये आहे. आणि काही अंश हे खरंही असेल, त्या कारणामुळेच आयोगाने याच्यावरती विचार केला आणि सिलेबस बदलण्याचा निर्णय घेतला. हा झाला एक फॅक्टर. दुसरा फॅक्टर हा की या ठिकाणी बघा आपल्याला फक्त 2 ब्रांचेसचा सिलेबस दिसतो आहे. एक यामध्ये ॲडिशनल तुमचा फूड सायन्स आहे, परंतु 3च समजा ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चरचा सिलेबस दिला आहे, ॲग्री इंजिनिअरिंगचं दिलं आहे, फूड सायन्सचं दिला आहे. पण याच्या व्यतिरिक्त बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर तुमचं फिशरीज आहे, होम सायन्स आहे, ABM आहे, ह्या सुद्धा ॲग्रिकल्चरच्या अलाइड ब्रांचेस आहेत आणि त्यासुद्धा ह्या परीक्षेसाठी इलिजिबल होते. परंतु त्यांच्या डिग्रीचं कुठल्याही प्रकारचं वेटेज या सिलेबसमध्ये नव्हतं आणि त्या कारणामुळं आयोगाने याचा विचार केला आणि प्रत्येक डिसिप्लिनच्या अभ्यासक्रमाला या ठिकाणी महत्त्व दिले आणि एक नवीन सिलेबस जो तो विद्यार्थ्यांसमोर मांडलेला आहे. आता हा नेमका फायद्याचा आहे किंवा तोट्याचा आहे, तर दोन्ही बाजू आहेत. काही विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस म्हणजे नवीन सिलेबस जो तो फार तोट्याचा असणार आहे, घातक असणार आहे आणि काही विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस हा फायदेशीर असणार आहे. तर नेमका नुकसान यामध्ये कुठलं आहे की जे विद्यार्थी ऑलरेडी मागचे 2 वर्ष 3 वर्षापासून प्रिपरेशन करत आहेत नाही का, मग त्यांच्यासाठी हा थोडासा मुश्किल बनणार आहे, कारण की त्यांना परत तेवढाच अभ्यासक्रम जो तो नव्यानं प्रिपेअर करायचा आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो बदल तर झालेलेच आहेत, परंतु फायद्याचं एक ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी मागच्या सिलेबसचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला होता ते विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये सोबत राहणार आहेत, तुमच्या सगळे सोबत राहणार आहेत. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून याचे पॉझिटिव्ह पण पॉईंट्स आहेत आणि निगेटिव्हसुद्धा पॉईंट्स आहेत यामध्ये. तर हे आहे, त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. जे काय बदल झालेले आहेत ते म्हणजे असं झालं की सगळ्यांसाठी सारखं झालं आहे. म्हणजे जे आधीचे मुलं होते कॉम्पिटिशनमध्ये ते आणि जे नवीन विद्यार्थी ते ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी स्पर्धेमध्ये सोबत राहणार आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी ही भीती बाळगण्याची गरज नाही की जुने विद्यार्थी आपले मेन कॉम्पिटिटर आहेत, असं काही आता सध्याच्या कंडिशनमध्ये तरी अशी परिस्थिती दिसत नाही की जुने विद्यार्थी हे मेन कॉम्पिटिटर असतील. सगळे सोबत असणार आहेत, त्यामुळे स्पर्धेमध्ये सगळ्यांना सारखं या ठिकाणी आता अपॉर्च्युनिटी मिळण्याचे चान्सेस आहेत. तर हा जुना सिलेबस पॅटर्न होता आणि यामध्ये आता बदल केलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आता काय केलं की 2 पेपर घेतलेत, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्ही पेपर हे आहेत, कंपल्सरी आहे, सॉरी ऑप्शनल नाही, कंपल्सरी आहेत. आणि त्या पेपरचा सिलेबस नेमका काय आहे तो आपल्याला थोडक्यात या ठिकाणी बघायचा आहे. तर झालेले बदल जे आहेत याला बिलकुल घाबरायचं नाही आहे, याला आपलं सामोरं जायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे. हे अनुकूल बदल आहे, त्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही. नक्कीच जो सिलेबस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आहे. म्हणजे जुना जो सिलेबस आहे त्याच्या तुलनेमध्ये हा सिलेबस तुमचा 2 to 3 टाईम्सनं इन्क्रीज झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की पूर्वीचा तुमचं जो एक पकडून घ्या ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे 3च सब्जेक्ट मिळून 200 मार्काचा पोर्शन होता. आज पूर्ण ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर किंवा पूर्ण ॲग्रिकल्चर अँड अलाइड सायन्सचे जे ब्रांचेस आहे त्यांच्या सगळ्या सिलेबसचं वेटेज 200 मार्काचं आहे. ओके. आणि मग पेपर 1 जो आहे ते बेसिक आणि जनरल ॲग्रिकल्चरचा पार्ट दिला आहे. तर सिलेबस डबल ट्रिपल टाईम्स वाढलेला आहे, यामध्ये काहीही शंका नाही आहे. तरी पण आपल्याला घाबरण्याची गरज नाही. जे बदल झाले ते सर्वांसाठी आहे, त्यामुळं सध्या तरी आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही. आपण समजून एक जे पेपर आहे, पेपर 1 पेपर 2 आज थोडंसं डिटेलमध्ये या ठिकाणी चर्चा करूया. यामध्ये 2 पेपर तुमचं पेपर 1 पेपर 2 मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की दोन्ही पेपर हे कंपल्सरी आहेत, याच्यात ऑप्शनल पेपर हा नाही आहे. आता नेमकं काय झाले बदल हे आपल्याला इथे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. आपण जुना जो पॅटर्न आहे तो ऑलरेडी बघितला आहे, बदल का करण्यात आले हेही बघितले. आता आपल्या समोर जाऊन बघायचे जे झालेले बदल आहेत, नेमके काय बदल या सिलेबसमध्ये झाले ते थोडक्यात बघायचं आपल्याला. तर बघा आता पेपर 1 पेपर 2 लक्षात घ्या, पेपर 1 पेपर 2 दोन्हीसुद्धा कंपल्सरी असणार आहे, ऑप्शनल या ठिकाणी नाही आहे. पेपर 1 जो आहे हा पूर्णपणे नवीन सिलेबस आहे, कम्प्लिटली नवीन सिलेबस आहे. हा जुन्या सिलेबसमध्ये यातला एकही पार्ट नव्हता. एक थोडासा पार्ट जर सोडला, बेसिक ॲग्रिकल्चरमधला काही पोर्शन जर सोडला तर बाकी सगळा पार्ट हा नव्यानं या सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. यामध्ये बघा बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर 120 मार्कासाठी. या बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे थोडक्यात आपण बघणार आहे समजून. बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर 120 मार्कासाठी दिले. लँड रिलेटेड ॲक्ट्स दिलेत आहेत, या ठिकाणी तुम्हाला 10 मार्कासाठी. ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट दिलेत 10 मार्कासाठी. ॲग्रिकल्चर स्कीम दिल्यात 10 मार्कासाठी. आणि ॲग्रिकल्चर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर आहे 50 मार्कासाठी. हा असा एकंदरीत हा 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि हा जो पेपर आहे माझ्या मते तरी हा स्कोरिंग सब्जेक्ट असणार किंवा स्कोरिंग पेपर असणार आहे. म्हणजे पेपर 2चा सिलेबस हा भयानक व्यास्ट आहे, भयानक व्यास्ट आहे. तुम्ही कल्पनाही नाही करू शकत की तो किती व्यास्ट आहे. कारण की तुम्हाला जसं तुमचं बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फूड टेक्नॉलॉजी असेल तर म्हणजे अख्ख्या डिग्रीचा सिलेबस प्रिपेअर करायचा एक 10 मार्कासाठी 15-16 मार्कासाठी. त्या तुलनेमध्ये हा जो सिलेबस आहे हा स्कोरिंग असणार आहे. याचा स्पेसिफिक सिलेबस आहे आणि हा स्पेसिफिक सिलेबस प्रिपेअर करायला काही जास्त कठीण जाणार नाही. त्यामुळे हा स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे. परंतु हा पूर्णचे पूर्ण पार्ट हा पूर्ण स्टॅटिस्टिकल आहे. त्यामुळं ह्या पार्टला पाठांतराशिवाय दुसरा कुठला पर्याय असणार नाही आहे. आणि हे पाठांतर असं की तुम्ही आज पाठ केलं महिनाभर गॅप पडला
तर विसरून जाणार. त्यामुळे ह्या सिलेबसचा अभ्यासक्रम मला तरी वाटते की तुम्ही सध्या स्टार्ट करण्याची काही आवश्यकता नाही आहे. पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतरच अभ्यासक्रमाला सुरुवात करावी. यावरती सुद्धा मी बोलणार आहे. सध्या आपण हा पाठ स्किप करूया, आपण आपला पाठ कंटिन्यू करूया. नंतर आपण शेवटी चर्चा करूयात की नेमकं याचा जे झालेले बदल आहेत यासाठी नेमकं काय रेफर करायचे, काय अभ्यास करायचे किंवा अभ्यासाचा अप्रोच नेमका कसा ठेवायचा आहे. झाला तुमचा पेपर 1 जो की पूर्णपणे नव्यानं ॲड झालेला सिलेबस आहे. पेपर 2 बघा आता. पेपर 2 मध्ये बघा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हॉर्टिकल्चर, ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर फूड टेक, ABM, फिशरीज, होम सायन्स. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ॲग्री बायोटेक जो की जुन्या सिलेबसमध्ये नव्हता, नवीन सिलेबसमध्ये ॲड केला. ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी जो जुन्या सिलेबसमध्ये नव्हता, नवीन सिलेबसमध्ये ॲड केला आहे. नाही, फूड सायन्स होता पार्ट पण कमी मार्क्ससाठी होता. या ठिकाणी त्याचं वेटेज वाढवलेलं आहे. ABM जो की कम्प्लिटली आधीच्या सिलेबसमध्ये नव्हता, या ठिकाणी पूर्णपणे नवीन ॲड केला आहे. फिशरीजसुद्धा आधीच्या सिलेबसमध्ये नव्हता, या ठिकाणी नवीन ॲड केला आहे. आणि सोबत होम सायन्ससुद्धा आधीच्या सिलेबसमध्ये नव्हता, जो की या ठिकाणी पूर्णपणे नव्यानं ॲड केला गेलेला आहे. तर हा फूड टेकचा पार्ट होता, परंतु कमी वेटेजसाठी होता, सिलेबस फार कमी होता. ठीक आहे. मला त्याचे 5च क्वेश्चन यायचे 10 मार्कासाठी. तर हा एक पार्ट आहे या ठिकाणी. म्हणजे हे जे डिसिप्लिन्स आहे, ॲग्री बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा ॲग्रिकल्चर फूड टेक असेल, ABM आहे, फिशरीज आहे, होम सायन्स आहे, हे सुद्धा एक ॲग्रिकल्चरच्या फॅमिलीचा एक हिस्सा आहे. आणि हे मुलं आधीपासून किंवा ह्या डिसिप्लिनचे विद्यार्थी आधीपासून स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर MPसाठी इलिजिबल होते, परंतु त्यांच्या डिग्रीचं कुठलंच वेटेज त्या सिलेबसमध्ये नव्हतं. म्हणजे त्यांच्यासोबत एक नाइंसाफी झाल्यासारखं वाटत होतं, नाही का. तर याच्यावरती कुठेतरी आयोगाने विचार केला आणि सगळ्यांना एक म्हणजे आपण म्हणतो ना इक्वलिटी बिफोर लॉ, तर तशा पद्धतीचं काय केलं आहे या ठिकाणी, सगळ्यांना महत्त्व दिलं आहे. सगळ्या डिसिप्लिनचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे यांच्यासाठी असं होतं की तुम्ही 4 वर्षाची डिग्री केल्याच्या नंतर पूर्णपणे ॲग्रिकल्चरचा अभ्यास करा किंवा BSc ॲग्रिकल्चरचा, हॉर्टिकल्चर इंजिनिअरिंगचा अभ्यास करा. तर आता असं होणार आहे की सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इक्वल सिलेबस आहे, सगळ्यांना सारखा अभ्यास करायचा आहे. ओके. या ठिकाणी बघा आता 1 बाय 1 आपण समोर जाऊन बघणार आहे. तर या ठिकाणी बघा जे ॲग्रिकल्चर दिलं आहे हे आहे तुमचं 128 मार्कासाठी. ॲग्रिकल्चरचं वेटेज जास्त आहे. नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 16 मार्क्स. आता इथे बघा मी थोडंसं एकदा खोडतो हे, म्हणजे मला इथं लिहायला थोडं सोपं जाईल. आता 1 बाय 1 बघा. ॲग्रिकल्चर याचं वेटेज दिलं तुम्हाला 128 मार्काचं ॲग्रिकल्चरचं. आता यामध्ये ॲग्रिकल्चरचे सगळे सब्जेक्ट येतात. ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स, त्यानंतर तुमचं एक्सटेन्शन असेल, इकॉनॉमिक्स असेल, एंटोमॉलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, नाही का. म्हणजे तुमचा पूर्वीचा जो काही 200 मार्काचा पेपर म्हणजे 400 मार्काचा सिलेबस होता तो या ठिकाणी तुम्हाला हार्डली 160-170 मार्काला दिला आहे. आणि बाकीचे सगळे जे काय 230-240 मार्काचा सिलेबस आहे तो पूर्णपणे नव्याने या ठिकाणी ॲड झालेला आहे. सिलेबस नक्कीच 2 to 3 टाइम्स वाढलेला आहे, काही शंका नाही. पण घाबरून जायचं बिलकुल नाही आहे, कारण की सिलेबस जर बदलला तर सगळ्यांसाठीच बदललेला आहे. ओके. आणि सगळ्यांकडे सारखा वेळ असणार आहे, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. ॲग्रिकल्चरला वेटेज दिले 128 मार्क. कुठले कुठले सब्जेक्ट आहे ते आपण बघणार आहे. त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 16 मार्क्स. आता या ठिकाणी बघा पूर्वीच्या सिलेबसमध्ये पेपर 1 मध्ये ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचे 40 प्रश्न असायचे 80 मार्कासाठी. तो सिलेबस तेवढाच सिलेबस या ठिकाणी 16 मार्कासाठी दिला आहे. म्हणजे वाचायचं तितकंच आहे जेवढे की आपण पूर्वी वाचायचो, पण वेटेज मात्र त्याचं काय केलं आहे, कमी केलं आहे. 16 मार्काचं वेटेज दिलं आहे. वाचायचं तेवढंच आहे, सिलेबस कमी नाही केला आहे. यापूर्वीसुद्धा जेव्हा ह्या विषयाला घेऊन चर्चा होत होत्या, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन येत होते की सर नेमकं सिलेबस नक्की बदलणार का. तर हे अपेक्षित नव्हतं की इतक्या इमिडिएटली सिलेबस बदलेल, पण आयोगाने जर याच्यावरती निर्णय घेतला तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल. तर तेव्हाही मी सांगत होतो की सिलेबस भलेही बदलेल, कारण की विद्यार्थ्यांचा संभ्रम हा होता की आम्ही हा सिलेबस वाचायचा किंवा नाही वाचायचा. मी तेव्हाही सांगितलं होतं की जो सिलेबस आहे भलेही बदलला तरीसुद्धा जो एक्झिस्टिंग पार्ट आहे तो कमी होणार नाही, त्यामध्ये सिलेबस वाढेल, कमी तर होणार नाही. आणि तसंच होताना दिसत आहे. ऑब्वियस आहे की जो ॲग्रिकल्चरचा जो किंवा जो जुन्या सिलेबसचा जो पार्ट होता तो एक म्हणजे कंपल्सरी पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, तो त्या सिलेबसमधून वगळला जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय तुमची स्पर्धा परीक्षा होऊच शकत नाही, नाही का. तर फक्त त्याचं वेटेज कमी केलं, सिलेबस बाकी तेवढाच ठेवला. त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे याचं पण वेटेज कमी केले. 40 मार्कासाठी होता, इथं 16 मार्कासाठी आला. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी जो की नव्हता, या ठिकाणी 10 मार्काचं वेटेज आहे. ॲग्रिकल्चर फूड टेक 16 मार्काचं वेटेज आहे. ABM 6 मार्क्स, फिशरी 4 मार्क आणि होम सायन्स 4 मार्क. असा हा पेपर 2 पूर्णपणे असणार आहे तुमचा 200 मार्काचा. हे आहेत तुमचे नवीन सिलेबसचा पॅटर्न आणि ॲड झालेले सगळ्या डिसिप्लिन्स. ओके. आता एकंदरीत हे फक्त खाली आपण इथं डिसिप्लिन्स लिहिले आहेत. आता हे 1 बाय 1 जर का आपण गेलं तसं सिलेबस कॉपी सगळ्यांकडे असणार आहे, नसेल तर मी टेलिग्रामवरती टाकूनच देईल. तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. ॲग्रिकल्चर म्हटलं त्यामध्ये तुमचं ॲग्रोनॉमी आलं, सॉईल सायन्स आलं, बॉटनी आलं, एक्सटेन्शन, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी. तशाच पद्धतीनं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तुमचं फार्म पॉवर अँड मशिनरी आहे, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग आहे, फार्म स्ट्रक्चर आहे, नाही का. हा सगळा जो पार्ट आहे
किंवा इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग आहे, हा सगळा पार्ट काय केला गेला आहे यामध्ये दिला आहे. म्हणजे सिलेबस तोच आहे जो की पूर्वीचा होता या सब्जेक्टचा, आणि त्याचं वेटेज काय केलं गेलं कमी केलं आहे. हां, काही अंश काही ठिकाणी जसं मी सिलेबस वाचला डिटेलमध्ये, तर काही ठिकाणी काय केले, काही टॉपिक्स त्यांनी गाळले आहेत पूर्वीच्या सिलेबसमधून. जसं ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रॉनॉमीच्या पार्टमधून पण काही टॉपिक्स गाळले आहेत, काही नवीन ॲड केले आहेत. तर हे पण बदल त्या ठिकाणी झालेले आहेत. आपल्याला सिलेबसनुसार गेल्याच्या नंतर सगळं बरोबर माहीत पडूनच जातं, परंतु हे झालेले बदल आहेत अशा पद्धतीचे. जर का आपण या ठिकाणी थोडक्यात बघतो म्हटलं तर इथपर्यंत झालं आहे. आता बघा नेमकं जे बदल झाले आहेत तर नेमकं काय करायचं आहे, अभ्यास आता सुरुवात करायची काही अभ्यासाला, की पूर्वपरीक्षा होण्याची वाट पाहायची आहे, घाबरून गेल्यापेक्षा आपल्याला कसं सामोरं जाता येईल ह्या विषयाला, यावरती विचार करणं जास्त आवश्यक आहे. तर माझ्या तरी मते विद्यार्थ्यांनी आता या कंडिशनला मेन्समध्ये जे काय बदल झाले आहेत त्या झालेल्या बदल डोक्यात घेऊन घाबरण्याची गरज नाही आहे, आणि घाबरून जाऊन तुमच्या पूर्वपरीक्षेवरती कुठल्याही प्रकारचा अभ्यास म्हणजे पूर्वपरीक्षेचा अभ्यास करण्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची तंतोतंत काळजी घ्या. कारण की आता जी कॉम्पिटिशन असणार आहे, पूर्वमध्ये पण तेवढीच कॉम्पिटिशन असणार आहे, मुख्यमध्ये पण सेम कॉम्पिटिशन असणार आहे. या पूर्वीचा ॲप्रोच काहीसा डिफरंट होता, मी आधी पण सांगितलेलं होतं, परंतु आता वेगळा ॲप्रोच आपल्याला ठेवण्याची गरज आहे. पूर्वपरीक्षा जर का तुम्ही क्वालिफाय केलात तरच तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये बसण्याचा चान्स मिळणार आहे, आणि मुख्य परीक्षेला जेवढी मुलं बसतील तेवढे सगळे सोबत असणार आहेत, सारख्या स्पर्धेमध्ये असणार आहेत, नाही का. पूर्वी होतं किंवा ऑलरेडी 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी होते, त्यामुळे नवीन विद्यार्थी भलेही मेन्सला जाऊन बसला तरी त्यासाठी कॉम्पिटिटर होते. पण इथं आता कशी कंडिशन आहे, किंवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तो सिलेबस प्रिपेअर करणं आहे परत, जो की तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये सगळेजण सोबत आहे. त्यामुळे ही जी बाब आहे ही नवीन विद्यार्थ्यासाठी नक्कीच फायद्याची आहे, बिलकुलही घाट्याची नाही आहे. यामध्ये नुकसान नक्कीच त्या विद्यार्थ्यांचं आहे जे विद्यार्थी ऑलरेडी 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून तयारी करतात. त्यांच्यासाठी ही खूप म्हणजे खरंच खूप डेंजरस गोष्ट आहे म्हणायला काही हरकत नाही. खूप घातक हा निर्णय ठरणार आहे त्यांच्यासाठी, परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी हा नक्कीच फायदेशीर आहे. तर सध्याच्या कंडिशनला मी एवढं सांगेल की तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा सध्या तरी विचार न करता तुमचा पूर्ण वेळ हा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमावरती द्यावा. आणि अद्याप भलेही ॲडव्हर्टाइजमेंट आलेलं नाही आहे, परंतु आयोग परीक्षा जी आहे, पूर्वपरीक्षा जी आहे ते शेड्यूल डेटनुसार एप्रिलच्या 30 तारखेलाच घेऊ शकते. 99% हे त्याच डेटला एक्झाम जी ती होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं ॲडव्हर्टाइजमेंट नाही आलं, परीक्षा पुढे ढकलेल का, ॲड पडेल का, नाही पडेल का याचा विचार न करता, किंवा मुख्य परीक्षेमध्ये काय बदल झालेत, आता होईल का किंवा होणार नाही माझ्याकडून, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपला अभ्यास पूर्वपरीक्षेचा पूर्णपणे चालू असू द्या. आणि यामध्ये कुठेही डिस्टर्ब होऊ नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. ह्या अभ्यासक्रमात झालेल्या बदल हे कारणामुळं डिस्ट्रॅक्ट होण्याची काही आवश्यकता नाही आहे. हां, जर असं वाटत असेल, भीतीच वाटत असेल, तर काही जो पार्ट आहे यामध्ये जो पूर्वीचा जो सिलेबस होता, एक्झिस्टिंग सिलेबस होता, हा थोडासा तुम्ही हळूहळू किंवा डेली 1-1, 2-2 लेक्चर जर का बघितले किंवा थोडंसं वाचन ठेवलं तर नक्कीच फायदेशीर आहे. वाचलेलं चांगलीच गोष्ट आहे, परंतु डिपेंड करतो तुमच्या अभ्यासक्रमाच्या कॅपॅसिटीवरती, कारण की पूर्व पण प्रिपेअर करायची आहे. दॅट डिपेंड्स अप टू यू. मी तर सजेस्ट करेल की सध्या तुम्ही पूर्ण वेळ तुमचा पूर्वपरीक्षेसाठी द्या, कारण की पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे, आणि पूर्व झाल्याच्या नंतर मग मुख्य परीक्षेकडे वळायला काही हरकत नाही, कारण की सगळ्यांकडे आता सारखा वेळ जो तो असणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये एकदा थोडक्यात आपण बघूया की नेमकं काय काय सिलेबस ॲड झाला आहे. फास्ट बघूया, जास्त डिटेलमध्ये नाही जाता येणार आपल्याला. यामध्ये जे नवीन सिलेबस आहे बघा, ह्या जे बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर दिले बघा, यामध्ये काही जो पार्ट आहे तो आपला ॲग्रोनॉमीमधून आलेला आहे. जसं यामध्ये बघा तुमचं डेफिनेशन, म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर डेफिनेशन, त्याचं मिनिंग, त्याचे ब्रांचेस, फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन, ॲग्रोक्लायमेटिक झोन्स आहे, क्रॉपिंग सिस्टीम आहे, क्रॉपिंग सिस्टीमचं डेफिनेशन, टाइप्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम, प्रॉब्लेम्स ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर, सीड प्रोडक्शन, सीड प्रोसेसिंग, सीड विलेज, मेट्रोलॉजीचा काही पार्ट दिला आहे. नंतर तुमचं सिस्टम ऑफ क्रॉप इंटेन्सिफिकेशन, ऑर्गॅनिक फार्मिंग, मेजर सॉइल्स ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र, फर्टिलायझर्स, इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट, हा ॲग्रॉनॉमी आणि सॉइल सायन्सचा पार्ट आहे. तर हा जसं पूर्वीच्या सिलेबसला हा पार्ट होता, हा नवीन नाही आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे समोर जे पार्ट झाला, जसं फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ट्रेंड्स इन इंडिया दिले, फूड सिक्युरिटी अँड ग्रोईंग पॉप्युलेशन, नंतर रिझन्स फॉर ग्रेन सरप्लस, नॅशनल अँड इंटरनॅशनल फूड पॉलिसीज आहे. असा जो नंतर जो सिलेबस आहे, गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट्स अँड डिस्ट्रीब्युशन, बफर स्टॉक म्हणजे काय आहे, ट्रेंड्स इन पोव्हर्टी आहे, असं भरपूर सगळा पार्ट, इकॉलॉजी अँड इट्स रिलिव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, देअर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन, हा सगळा पार्ट या ठिकाणी नव्याने ॲड झाला आहे. कन्सेप्ट ऑफ रुरल एरियाचं काय कन्सेप्ट आहे, प्रिसिजन ॲग्रिकल्चर आहे. तर प्रिसिजन ॲग्रिकल्चर हा जे 5th डीन कमिटीनुसार ॲग्रिकल्चरला नवीन जे सिलेबसमध्ये चेंजेस झाले त्यामध्ये दिलेला आहे. तर हा नवीन विद्यार्थ्यांनी नक्कीच वाचलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये नव्हता, प्रिसिजन ॲग्रिकल्चर होता पण इतक्या डिटेलमध्ये नव्हता. हा एक पार्ट यामध्ये जिओ इन्फॉर्मॅटिक्स वगैरे, हा एक पार्ट आपला ॲग्रोनॉमीमध्ये दिलेला राहतो, कवर होऊन जातो त्या ठिकाणी. ह्या झाला तुमचा 120 मार्काचा पार्ट. किती झालं आहे, 120 दिला ना,
हो, 120 मार्काचा सिलेबस हा झाला. तर हा सगळा पार्ट मिळून जातो थोडंसं. याच्या म्हणजे सिलेबस तुम्हाला नेमका एका ठिकाणी वाचायला तर नक्कीच मिळणार नाही, त्याची तुम्ही जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती सोडून द्या. हा सिलेबस पूर्वपरीक्षा होईपर्यंत तुमचं सगळं कंपायलेशन करून तुमच्यासाठी रेडी केलं जाईल, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तर तुम्हाला तुमचा पूर्वपरीक्षेवरती पूर्ण वेळ द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, मुख्य परीक्षेला बसायचं आहे. आणि मुख्य परीक्षेला जेव्हा म्हणजे पूर्वपरीक्षा होऊन जेव्हा मुख्य परीक्षा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा हा सगळा पार्ट तुमच्या हाती असेल वाचण्यासाठी. त्यानंतर आहे तुमचा लँड रिलेटेड लॉज आहे. यामध्ये महाराष्ट्र लँड रिव्ह्यू कोड आहे, महाराष्ट्र टेनेसी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट्स आहे 1948, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आहे. तर या ॲक्टवरती सुद्धा आपले प्रश्न राहणार आहेत, 10 मार्कासाठी दिला आहे. त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲक्ट्स आहेत, वेगवेगळे ॲक्ट्स आहेत, जसं ॲग्रिकल्चर पेस्ट अँड डिसीज ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट आहे, फूड प्रोडक्शन ऑर्डर, इंडियन सीड्स ॲक्ट आहे, व्हेजिटेबल ऑइल प्रोडक्ट ॲक्ट्स, असे भरपूर सगळे ॲक्ट्स आहेत आपण जे पुस्तकामध्ये कुठे ना कुठेतरी वाचलेले राहतात, त्यावरती सुद्धा प्रश्न आपले राहणार आहेत. त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर स्कीम्स. तर हां, मध्यंतरी मला एका जणाचा फोन आला होता की सर अशी चर्चा चालू आहे की जे विद्यार्थी IBPS AFOची तयारी करतात त्यांच्यासाठी हा सिलेबस खूपच अनुकूल ठरणार आहे. तर असं काही नाही आहे, कारण की हे MPSC आहे. IBPSमध्ये आणि MPSCमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर IBPSमध्ये हा एक पार्ट होता जो की त्यांना सिलेबसचा एक भाग आहे. IBPS AFOचा ॲग्रिकल्चर ज्या स्कीम्स आहेत, म्हणजे यामध्ये तुमचं PM किसान असेल, प्रधानमंत्री किसान मानधन योजना असेल किंवा फसल विमा योजना असेल, कोणते पण असेल, किसान क्रेडिट असेल, ह्या ज्या स्कीम आहेत हा नक्कीच IBPS AFOच्या सिलेबसचा एक भाग होता. परंतु हा सगळा कसं स्टॅटिस्टिकल पार्ट आहे जो तुम्हाला रट्टा मारून पाठच करावा लागतो. तुम्ही 15 दिवस, महिनाभर, दीड महिना जर गॅप पडला तर तो विसरतो. तर याला परत तेवढेच एफर्ट्स आहेत. त्यामुळं मी आधी पण सांगितलं, तुम्हाला आत्ताही सांगतोय, या स्पर्धेमध्ये सगळे मुलं सोबत असणार आहेत. या मोमेंटला जे विद्यार्थी यामध्ये जास्त एफर्ट्स करतील, प्रिसाइजली जे अभ्यास करतील, ओके, म्हणजे जे वाचायचे म्हणजे काय नाही वाचायचे ते बरोबर ज्यांना माहीत आहे, विनाकारणचं अननेसेसरी पार्ट वाचत बसता येणार नाही. आपल्याला स्पेसिफिक गोष्टी वाचावं लागेल जेणेकरून आपल्याला स्कोअर करायला मदत होईल. ते विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकणार आहेत. हे झालं तुमचं ॲग्रिकल्चर स्कीम. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट स्कीम आहे आणि अदर स्कीम आहे, जसं नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आहे, इनाम, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, अशा वेगवेगळ्या योजना. तर ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत फार्मरसाठी, भरपूर सगळ्या स्कीम आहेत. आपण जर का 2047-48 पासून आतापर्यंत बघितला तर शेकडो स्कीम होतील, पण सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नसतात. जसं मी आतापर्यंत ऑब्झर्व केलं, IBPS AFO असेल किंवा अदर एक्झाम असेल, 2010 ते 2000 म्हणजे 2010 पासून तर आतापर्यंतच्या ज्या स्कीम लॉन्च झालेल्या आहेत जनरली त्यावरती प्रश्न फ्रेम होतात. यामध्ये सुद्धा तुमचं 2010 ते साधारणतः 2000 ते 2020 या 20 वर्षाच्या कालावधीमधल्या ज्या स्कीम आहेत त्यावरती प्रामुख्याने प्रश्न हे विचारले जातात. एक 2000 ते 2010 या आसपास ज्या स्कीम लॉन्च झालेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, यावरती थोडा कमी फोकस राहतो. परंतु 2010 ते आजच्या डेटपर्यंत जेवढे काही स्कीम लॉन्च झाल्या आहेत त्या स्कीमवरती मॅक्सिमम क्वेश्चन जे ते फ्रेम होतात. परंतु आपल्याला प्रिपरेशन करत असताना 2000 पासून तर आजच्या डेटपर्यंत जेवढ्याही स्कीम लॉन्च झाल्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपल्याला असावी. या स्कीमचा जो डेटा आहे तो A to Z डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी ही ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटची आहे. तुम्हाला एकूण डेटा याच्यातला मिळून जाईल. त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज, तर हा एक पार्ट आहे जो की स्कोरिंग आहे. सो यामध्ये बघा काय दिलं आहे, करंट अफेअर्स इन ॲग्रिकल्चर, त्याच्या स्पेशली बघा क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, इरिगेशन डेटा असेल, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, फार्म सबसिडीज, मिनिमम सपोर्ट प्राइसेस आहे क्रॉपच्या, किंवा FRP शुगर केन आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, फूड सिक्युरिटी, फूड प्रोसेसिंग अँड लँड रिफॉर्म, डिसास्टर मॅनेजमेंट आहे, हायलाइट्स ऑफ ॲग्रिकल्चर इन करंट युनियन बजेट्स, इकॉनॉमिक सर्वे, फॅक्ट्स अँड फिगर्स इन व्हेरियस रिपोर्ट्स लाईक लाईफ स्टॉक सेन्सस असेल, नाबार्ड रिपोर्ट आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे, करंट स्टॅटिस्टिकल डाटा आहे, तुमचा एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटीचा, हॉर्टिकल्चर असेल किंवा फील्ड क्रॉप्स असेल, फॉरेस्ट असेल. नंतर तुमचं करंट रिलीज झालेल्या कोणत्या नवीन टेक्नॉलॉजी आहे, व्हरायटीज आहेत, प्रोडक्ट्स आहेत, ब्रीड्स आहेत ॲनिमलच्या, ह्या सगळ्या विषयावरती काय आहे प्रश्न विचारले जाणार आहे. नॅशनल रिसर्च सेंटर आहेत, डायरेक्टरेट्स आहेत, तुमच्या युनिव्हर्सिटीज आहेत, किंवा ICARचे काही नवीन इन्स्टिट्यूशन असेल त्यामध्ये बदल झाले असतील, किंवा काही नवीन त्यांनी लॉन्च केलं असेल काही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा व्हरायटीज म्हणा, तर या पार्टवरती आपल्याला 50 प्रश्न जे ते विचारले जाणार आहेत. ते एकंदरीत जो पेपर 1 आहे हा पूर्णपणे नव्याने ॲड झालेला सिलेबस आहे आणि हा जो सिलेबस आहे कुठे एका ठिकाणी कोणत्या एका बुकमध्ये दिलेला नाही. हा सगळा जनरल पार्ट आहे जो वेगवेगळ्या ठिकाणाहून कलेक्ट करावा लागणार आहे. एका विद्यार्थ्यासाठी हा डेटा कलेक्ट करणं शक्य नाही, कारण कलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. कोणतं स्पेसिफिक बुक उपलब्ध असेल तर आपण पटकन जाऊन घेऊ शकतो, पण इथं तसं नाही करता येणार, नाही का. पण तरी पण घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हे जे एफर्ट्स आहेत ती घेण्याची पूर्ण जबाबदारी ही माझी आहे. पूर्ण पार्ट जो तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे, समोर जो आपण
यामध्ये पेपर टू जसं सांगितलं तुम्हाला ॲग्रोनॉमी, तर ॲग्रोनॉमीमधला सगळाच पार्ट या ठिकाणी फक्त इरिगेशन जो पार्ट आहे आपला ॲग्रोनॉमीचा तो हटवला आहे. परंतु इरिगेशनचा पार्ट भलेही इथून हटवला असेल पण तो इंजिनिअरिंगच्या सेक्शनमध्ये आहेच. मग तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये वाचा किंवा इंजिनिअरिंगमध्ये वाचा. तर इरिगेशनचा पार्टसुद्धा म्हणजे ॲग्रोनॉमीमधून हटवला आहे पण तुम्हाला इंजिनिअरिंग तो आहे. नंतर ॲग्रिकल्चर बॉटनी आहे, काही बदल नाही आहे, जो आधी होता त्यामध्ये तो सिलेबस आहे. सॉईल सायन्स आहे, जे पूर्वीचा होता तोच पार्ट आहे. ॲनिमल हजबंडरी सायन्स सेम आहे. नंतर तुमचं ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, नंतर आहे तुमचं ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, नंतर आहे ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी. ओके, नंतर हा सगळा पार्ट आहे तुमचा ॲग्रिकल्चरचा, जो की पूर्वी होता फक्त त्याचं वेटेज कमी केलं आहे. नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 16 मार्क्स, तर हे मला वाटतं वाचत बसण्याची गरज नाही, जे पूर्वीचं होतं त्याच पद्धतीचं आहे. आणि जे नवीन डिसिप्लिन्स ॲड झाले आहेत त्यात आपण ऑलरेडी बघितल्या आहेत. सिलेबस कॉपी सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल यात काही शंका नाही आहे. पोहोचली नसेल तरीसुद्धा मी टेलिग्रामवरती ही जी सिलेबस कॉपी आहे ती अपडेट करून देईल. तुम्ही नक्की तिथून हे करू शकता, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर हे एकंदरीत सगळे झालेले बदल आहेत. परत एक वेळेस मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे झालेले बदल आहेत याला बिलकुलही घाबरून जाऊ नका. याला घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. आणि या वेळेला तरी झालेले बदल जे आहेत ते डोक्यात ठेवून दिवसभर विचार करत बसण्याची काही आवश्यकता नाही आहे. सध्याच्या कंडिशनला तुमचा पूर्ण फोकस हा पूर्वपरीक्षेवरती असू द्या. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाला तुम्ही पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतरच सुरुवात करा, कारण की आता पूर्वपरीक्षा तुमची तोंडावरती आलेली आहे आणि तुमचे पूर्ण फोकस हा त्या परीक्षेवरती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण की स्पर्धा आता तिथून सुरू आहे तुमची, म्हणजे पूर्वला पण तेवढी स्पर्धा असणार आहे, मुख्यलासुद्धा तेवढीच स्पर्धा असणार आहे. अपेक्षा आहे यामध्ये तुमचा एक इन शॉर्टमध्ये ह्या सिलेबसबद्दलचे सगळे प्रश्न सुटले असतील, ते सॉल्व्ह झाले असतील नाही का. आणि डिटेल जे ॲनालिसिस आहे हे ठिकाणी आपण घेतलेलं आहे. फक्त आपण पॉईंट टू पॉईंट सिलेबस नाही बघितला, ते पाहण्याची गरज नाही, तुम्हाला सिलेबस कॉपी आहेच. तर सध्याच्या कंडिशनला हे सफिशियंट आहे तुमच्यासाठी. आता यावरती कुठलाही परत चर्चा न करता तुम्ही तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासाला जसं आहे तसं चालू राहू द्या. ठीक आहे. एकंदरीत अजून जर का काही प्रश्न असतील तुमचे तर निश्चितपणे तुम्हाला फोन कॉल वगैरे करून विचारू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. ठीक आहे, चालेल. तर आपण सेशनमध्ये थांबूया या ठिकाणी. परत एक वेळ जाता जाता सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ आहे मॅक्सिमम विद्यार्थ्यांमध्ये पोहोचा, कारण की सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे, भीती निर्माण झाली आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्या मनातल्या ज्या भीती आहे, जे प्रश्न आहेत ते नक्कीच सॉल्व्ह करायला मदत होईल. ठीक आहे, तर आपण या सेशनमध्ये या ठिकाणी थांबूयात. परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.